बातमीपत्राची सुरुवात करूया पालघरमधल्या बातमीनं। माकपचा मोर्चा आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेकडून लॉंग मार्च काढण्यात आलाय। जल, जंगल आणि जमीन या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। चारोटी येथून निघणारा 70 किलोमीटरचा पायी मोर्चा उद्या आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या आंदोलनात सुमारे 50,000 कार्यकर्ते सहभागी झाले। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आज रात्री हा लॉंग मार्च मनोरीतल्या मैदानावर थांबणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या दिशेने कूच करू असा इशारा आमदार विनोदी निकोले यांनी दिला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील। तर कशा रीतीने मोर्चाचं नियोजन होतं? आता तुमचा मुक्काम नेमका कुठे असेल, कशा पद्धतीने असेल नियोजन काय? आज दुपारी 2 वाजता आम्ही या पायी मोर्चाला सुरुवात केली। डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून आम्ही आता जवळपास 25 किलोमीटरचं अंतर या पायी मोर्चाने कापलेलं आहे। आजच्या दिवशी तरी निरोप अजून काही आलेला नाही। 2 दिवसापूर्वी आला होता, परंतु आम्ही त्यांचा निरोप नाकारलेला आहे। आमची चर्चा, आमचा पायी मोर्चा जेव्हा तुमच्या कलेक्टर कार्यालयावर येईल त्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असं पण त्यांना सांगितलं। मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही प्रशासनाशी चर्चा करू। जर मागण्या मान्य त्यांना कराव्याच लागतील, थोड्या मोठ्या संख्येने, प्रचंड संख्येने 50,000च्या वरती हा सर्व शेतकरी कामगार या ठिकाणी उतरलेला आहे। त्यांना मागण्या ह्या मान्य कराव्याच लागतील आणि जर का मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे आमची कमिटी निर्णय घेईल, मुंबईच्या दिशेने आगे घुसू। नक्कीच मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा मोर्चा जो आहे तो असाच पुढे चालू राहील आणि तो मुंबईच्या दिशेने कूच करू असं एकंदरीत मत जे आहे ते आमदार निकोले यांनी व्यक्त केलंय। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।